नमस्कार. प्रबोधन न्यूजच्या लॉयर्स वर्ल्ड अर्थात वकिलांच्या जगतात आपलं स्वागत आहे. यापूर्वी आम्ही आवाहन केलं होतं की नवीन जो वक्फ कायदा केंद्र सरकारने आणलेला आहे याच्यामध्ये उम्मीद रूल्स जे जारी करण्यात आलेले आहेत या नियमान्वये प्रत्येक वक्फ मालमत्तेचं पुन्हा रजिस्ट्रेशन करणं म्हणजे त्या उम्मीद पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. याला अनेक लोकांनी प्रतिसाद दिला. आता त्यांचे मनामध्ये प्रश्न आहेत की हे रजिस्ट्रेशन करत असताना काय कागदपत्र लागतील आणि किंवा कसं करायचं. तर उम्मीद नावाचं एक पोर्टल केंद्र सरकारने जारी केलेलं आहे जे मायनॉरिटी अफेअर्सच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर त्याच्यामध्ये उम्मीद पोर्टल जर का गूगलवर सर्च केलं तर ते येते. ते सर्च केल्यानंतर त्याच्यामध्ये लॉग इन करावं लागतं. तर एक ईमेल ID टाकून आपल्याला लॉग इन करावं लागतो. त्याच्यानंतर काही कागदपत्र महत्त्वाची आहेत, जसे की रजिस्ट्रेशनपूर्वीचं वक्फमधलं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, मालमत्तेचे पेपर, त्याप्रमाणे लाईट बिल आणि जे मुतवल्ली किंवा ट्रस्टी आहेत त्यांचं आधार कार्ड. या गोष्टींच्या द्वारे आपण फार सहजतेने, अर्थात असं नाही की वेबसाईटचा काही प्रॉब्लेम नाही आहे, वेबसाईट थोडी त्रास देत आहे, परंतु संभाजीनगरच्या वक्फ कार्यालयामधून सहकार्य देखील केलं जातं. त्याच्यामध्ये OTP जनरेट होतात, OTP आपल्याला येतात, ते OTP टाकून ते व्यवस्थित रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये या डॉक्युमेंट्स व्यतिरिक्त जास्त काही लागत नाही आहे. ज्या ट्रस्ट अगोदर रजिस्टर झालेले आहेत त्यांचं पण रजिस्ट्रेशन पुन्हा करणं गरजेचं आहे. ज्या रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहेत त्यांचं पण रजिस्ट्रेशन उम्मीद पोर्टलवर करणं गरजेचं आहे. तर आणखी याच्या संदर्भात काही गरज पडली आणि लोकांचे जर का प्रश्न आले तर त्या अनुषंगाने मी त्यांच्या शंकांचं निराकरण करू शकेल. तुर्तास एवढंच की एकतर की 1.5 महिना राहिलेला आहे. 5 डिसेंबरपर्यंत सर्व ट्रस्टने आपापलं रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे. एखाद्या वेळेस केंद्र सरकार मुदत वाढवून देईल, परंतु ती वाढवून देणार नाही असं समजून आपण रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे. सर्वच्या सर्व ज्या वक्फ संस्था आहेत ज्याच्यामध्ये मस्जिद आहे, दर्गा आहे, खानका आहे, आसूडखाना आहे, इमामबाडा आहे किंवा कब्रस्तान आहे, अथवा वक्फमधून चालवले जाणारे दवाखाने, यतीमखाना, अनाथाश्रम, या सर्वांचं रजिस्ट्रेशन पुन्हा होणं गरजेचं आहे. तर या सर्व लोकांनी घाई करून हे रजिस्ट्रेशन करून घ्यावं ही नम्र विनंती आहे. काही लागल्यास प्रश्न विचारा, त्याची उत्तरं मी द्यायचा प्रयत्न करेन. धन्यवाद.